माझं नाव गौरी संजय पाटील. नमस्कार, पूजा प्रशांत नाटेकर. आम्ही आज भूमी फाउंडेशन इथे आलो होतो. खरंच म्हणजे की इथल्या ज्या मुली बघितल्या तर एवढं म्हणजे छान कैलास सर एवढं छान पद्धतीने त्या मुलींना म्हणजे त्यांची प्रगती करतात की हे पाहून खरंच म्हणजे की अनाथ आश्रम असूनही सर जर ह्या लेवलचं काम करतात तर ती खूप मोठी गोष्ट आहे. सर म्हणजे की खरंच छान काम आहे सर आणि खूप मॅडम सुंदर काम दोघांचे. केलंय सर. मी जो आराखडा मांडलेला आहे ते म्हणजे प्रत्यक्षदर्शी जर बघितलं तर तो आराखडा आणि ती मुलगीची प्रोग्रेस हे जर बघितलं पूर्ण तर हे त्यानुसार एकदम परफेक्टली त्यांनी मुलींना घडवलंय. आणि हे मी तर आजपर्यंत कधीच कोणत्या अशा म्हणजे संस्थांमध्ये मी जाते पण अशा कोणत्याही संस्थांमध्ये मी ह्या गोष्टी बघितलेल्या नाही. हा एक्सपिरियन्स खरंच सरांना मानण्यासारखा आहे की सर कैलास सर खरंच म्हणजे खूप छान काम करतात. सगळ्या मुलींची प्रगती खूप छान घडवली त्यांनी प्रत्येक मुलीच्या वयानुसार प्रत्येक मुलीच्या एंडच्या म्हणजे स्टेजपर्यंतचे ॲक्शन प्लॅन त्यांनी आखून ठेवलेले आहेत. ते ॲक्शन प्लॅन म्हणजे की खरंच म्हणजे सरांनी एवढं छान पद्धतीने सगळं मॅनेज करून पूर्ण फॉलोअप करतात येत घेतात येत मुलींचा. हे पण म्हणजे खरंच मानण्यासारखी गोष्ट आहे. छान. कैलास सरांनी मुलींचं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रॉपर ऑडिट ठेवलेलं आहे, जेणेकरून त्या मुलीचं दिवसभराचा जो रुटीन आहे तो त्यांना संध्याकाळी व्यवस्थित तो नमूद केला जातो. म्हणजे त्या गोष्टीची व्यवस्थित नोंद घेतली जाते. त्यांचं राहणं, खाणं, पिणं, स्वच्छता सगळी व्यवस्थित सरांनी सगळी व्यवस्थित काळजी घेण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांनी ते व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. प्रत्येक मुलीचा अकॅडमिक रिपोर्ट सरांनी ठेवलेला आहे आणि मंथली बेसिसवरती त्यांच्या टेस्ट घेतल्या जातात. म्हणजे हे खरंच खूप म्हणजे मानण्यासारखी गोष्ट आहे. एवढं सगळं मेंटेन ठेवतात सर. इथे आल्यापासून मुलींना एवढ्या छान म्हणजे सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत की नॉर्मल पीपल जे म्हणजे रेग्युलर घरामध्ये जी मुलं असतात ती मुलं आणि ह्या मुली ह्यांना जर कम्पेअर केलं रिस्पेक्ट सगळ्या लोकांना म्हणजे एवढी रिस्पेक्ट देतात मुली. आल्यापासून बसून निघस्तोपर्यंत मुलींना खरंच एवढं घडवणं आणि एवढं छान संस्कार देणं नॉर्मल लोकांना जमणार नाही. एवढं सरांनी आणि मॅडमनी खरंच खूप छान लेवलला मेंटेन ठेवलंय. म्हणजे की असं वाटत नाही की हे आश्रम आहे, हे असं वाटतं की हे त्यांचं घर आहे आणि त्यांच्या घरामध्ये आपण आलोय त्यांना भेटण्यासाठी ॲज अ गेस्ट म्हणून. कैलास सरांनी इथे ज्या अनाथाश्रमामध्ये मुली आहेत जे म्हणजे आम्हाला घरामध्ये जमत नाही, आमच्या मुलींना आम्ही वळण लावणं, शिस्त लावणं, ते सरांनी इतकं सुंदर म्हणजे त्यांना वळण लावलंय, शिस्त लावलंय की समोरच्या व्यक्तीशी कसं बोलायचं, कसं हँडल करायचं, ते सरांचं कौतुक करण्यासारखं आहे. ती गोष्ट कौतुकास्पद आहे सरांची. म्हणजे त्याच्याबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे. खरंच सरांनी अनाथाश्रम खूप सुंदर प्रकारे चालू ठेवलेलं आहे आणि त्यांचं म्हणजे काम वगैरे खूप छान आणि स्पष्ट आहे. जे काय आहे ते समोर आहे आणि खूप सुंदर आहे. त्याच्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. पहिलीच्या मुलीपासून ते लास्ट मुलगी ज्या पण एजची असेल त्या सगळ्या मुलींना दर रविवारी जेवणाचं म्हणजे की सगळ्या मुलींना चुलीवरचं जेवण बनवायची पण त्यांना ट्रेनिंग देतात. हे म्हणजे की म्हणजे त्या जर समाजामध्ये गेल्या इथून पुढं की त्यांना कसं जगायचंय हे पण म्हणजे की सरांनी त्यांना ह्या पण लेवलचं शिक्षण दिलेलं आहे. म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान न देता समाजामध्ये कसं जगायचंय ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान सरांनी त्यांना दिले की कसं काय असतं, बाहेर गेल्यावरती काय काय करावं लागतं, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, सकाळच्या जेवणा नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत किंवा झोपण्यापर्यंत, सकाळच्या स्वतःच्या कपड्यांपासून ते सगळं 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 सरांनी त्यांना व्यवस्थित शिकवले.
सरांनी हे अनाथ आश्रमासाठी सरांनी स्वतःचे रिलेटिव्ज, नातेवाईक किंवा त्यांचे जे काही लग्न सोहळे असतील किंवा काही दुःखद गोष्टी असतील त्यासुद्धा सरांनी या अनाथ आश्रमाच्यासाठी स्वतःचे 24 आवर्स अनाथ आश्रमासाठी सरांनी दिलेले स्वतःची आहेत. life. आणि स्वतःची लाईफ पूर्ण सरांनी आणि मॅडमनी दोघांनी मिळून स्वतःची पूर्ण लाईफ, रिलेटिव्ह सगळे अनाथ आश्रमासाठी एक प्रकारे त्यांनी ते बाजूला ठेवून पूर्ण त्यांनी अनाथ आश्रमासाठीच काम As a करायचं. family म्हणूनच ते ॲज काम फॅमिली करतात. म्हणून ते इथं काम करतात आणि ते खूप छान काम करतात.